नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत अद्रकामध्ये येणाऱ्या मरीबद्दल। अद्रकाचं जर लागवड बघितली तर अद्रकाची लागवड ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होते। जास्तीत जास्त जी लागवड आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अद्रकाचं पीक घेतलं जातं। पण आता जर बघितलं तर वर्षानुवर्ष अद्रकीमधली मरीची समस्या ही लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देते। त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होते, खर्चामध्ये जास्तीत जास्त वाढ होते। तर आता ह्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि आपण ही मर वेळेत कंट्रोल कशी केली पाहिजे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी केली पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर जेव्हा आपण अद्रक लागवड करतो तेव्हा आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे। आता अद्रक लागवड करत असताना आपल्याला बुरशीजन्य मर आणि जीवाणूजन्य मर दोन्ही पण येऊ नये म्हणून आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचे आहे। कारण अद्रकीमध्ये दोन्ही प्रकारच्या मर येतात, जीवाणूजन्य मर पण असते आणि बुरशीजन्य मर पण असते। बुरशीजन्य मर जी आहे ती फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे येते आणि जीवाणूजन्य मर जी आहे ती राल्स्टोनिया नावाच्या जीवाणूमुळे येते। आता ह्या दोन्ही प्रकारच्या मरी आपल्याला कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट होतं। ह्यांचे सिम्पटम्स पण वरती झाडावरती वेगवेगळे दिसतात। जर समजा आपली जर जीवाणूजन्य मर असेल तर पानं पिवळी पडतात आणि पानं पिवळी पडून कर्लिंग व्हायला सुरुवात होते। कर्लिंग म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, वेटोळे घालायला सुरुवात होते पानांना। तर अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागतात तेव्हा समजून जायचं की ही जी आपली आहे ती जीवाणूजन्य मर आहे। आता बुरशीजन्य मर जी फ्युझेरियममुळे होते त्याच्यामध्ये काय होतं की पानं पण पिवळीच पडायला लागतात, पण खालची पानं जी आहेत ती गळून जायला लागतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण म्हणतो ना ओल्ड लिव्ज, तर त्या जुनी जी पानं आहेत ती जुनी पानं गळून जायला लागतात आणि पानं पिवळी पडायला लागतात। तर हे जे आहे ह्याच्यामध्ये कर्लिंग आपल्याला दिसत नाही। हा मेन फरक आहे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य मरीमध्ये जी अद्रकामध्ये येते। तर त्याच्यासाठी आपल्याला ड्रेंचिंग, आता जर आपण बघितलं तर अद्रकीमध्ये जास्तीत जास्त आपण बुरशीनाशकाचा अळवणीसाठी वापर करतो, पण आता आपल्याला इथून पुढं जर बघितलं तर अँटीबायोटिकचा पण वापर करावा लागेल। मार्केटमध्ये आता जर बघितलं तर हायड्रोजन पॅरॉक्साईड हे एक मॉलिक्यूल आहे जे मॉलिक्यूल तुमच्या बुरशीवरती जीवाणूवरती दोघांवरती पण काम करतं। त्याच्यामुळं जर समजा तुम्ही नुसतं इथं H2O2 1 लिटर पर एकर म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड आपण त्याला म्हणतो, हे जर तुम्ही फक्त 1 लिटर पर एकर जरी तुम्ही ड्रेंचिंग केलं तर दोन्ही प्रकारच्या मरीवरती आळा मिळतो। आता बघा काय होतं की बऱ्याच ठिकाणी लोक फक्त बुरशीनाशकाचा वापर करतात, पण अद्रकीमध्ये आता सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर बरीच लोक जी आहेत ती H2O2चा वापर करतात। त्यामुळे त्यांना काय होतं की कंट्रोल मिळतोय, पण ज्या ठिकाणी फक्त बुरशीनाशकाचा वापर चाललाय तिथं त्यांना कंट्रोल मिळणार नाही का? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? द रिझन इज वी डोंट नो। म्हणजे आता लोकांना कळत नाहीये की ही जी मर आहे ती जीवाणूजन्य मर आहे का बुरशीजन्य मर आहे। आता मला सांगा, जर तिथं तुमची जीवाणूजन्य मर असेल तर तुम्ही खालून कितीही मोठ्या प्रमाणामध्ये फंजीसाइड्स जर तुम्ही अळवणीसाठी वापरले तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही। तर तुम्ही एक करू शकता की जर समजा तुम्ही जिथं तुम्हाला वाटते की इथं मर लागली, मी तुम्हाला सांगितलं की आता जीवाणूजन्य मर असेल तर तुम्हाला पानं पिवळी पडणं आणि पानं कर्लिंग होणं हा मेन आहे। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, झाड उपटून काढायचे आणि जे आपलं अद्रक आहे ते अद्रक तुम्हाला मधून थोडंसं कट करायचे आणि ते पाण्यामध्ये पकडायचे। पाण्यामध्ये काचेचा ग्लास जो असतो ना तो काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं अद्रक बुडवायचं। बुडवल्यानंतर त्याच्यामधून जसं आपल्याला उदबत्तीचा धूर निघताना कसा दिसतो ना तसं त्या अद्रकीमधून तुम्हाला एकदम असा व्हाईट कलरचं ट्रान्सपरंट काहीतरी पाण्यामध्ये येताना दिसतं। आता जे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवणार आहे तर तुमच्या त्यामुळे तिथं लक्षात येईल की नेमका फरक काय होतो
होतं तिथं. तर हे जे आहे ती तुमची जीवाणूजन्य मर आहे हे ओळखायचं. आता H2O2 जी लोक सातारा जिल्ह्यातली जास्तीत जास्त वापरतात अळवणीसाठी, 1 लिटर पर एकर मॅक्झिमम लोक यूज करतात, कारण याचं कॉस्टिंग पण कमी जातं. त्याच्यामुळे लोकांना काय होतं की रिझल्ट्स मिळत आहेत. मग H2O2 काय करणार आहे, तुमची जीवाणूजन्य मर असू दे किंवा बुरशीजन्य मर असू दे, तुम्हाला तिथं कंट्रोल देणार आहे. म्हणजे काय होतं, इथं खर्च पण कमी आणि रिझल्ट्स पण खूप चांगले मिळतात. आणि H2O2चा मेन फायदा काय आहे माहिती आहे का, की तो ॲज अ बुरशीनाशक, जीवाणूनाशक दोन्ही पण म्हणून काम करतं. आणि मातीमध्ये असलेले जे न्यूट्रिएंट आहेत ना, ते न्यूट्रिएंट पण झाडाला अवेलेबल करून देतं. त्याच्यामुळे H2O2चा हा डबल फायदा जो आहे तो आत्ता फार्मरला कुठेतरी बघायला मिळतोय. H2O2 हे जे मॉलिक्यूल आहे, हे मॉलिक्यूल आत्तापासून नाही आहे, म्हणजे मला वाटतं 17व्या शतकापासून H2O2 मॉलिक्यूल जो आहे तो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये वापरला जातोय. जेव्हापासून कॉपरवरती रिसर्च सुरू झाला होता तेव्हापासूनच H2O2 वरती पण रिसर्च सुरू झाला होता. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये काय होतं, जे जुनं आहे ते कुठंतरी मागं पडत राहतं आणि आपण कुठल्या तरी नवीन गोष्टींच्या मागे नेहमी पळत राहतो. पण एक वाक्य आपल्या पूर्वजांनी खूप चांगलं म्हणलेलं आहे की जुनं ते सोनं असतं. शेवटी तसंच आहे, H2O2चा फायदा तेवढाच आहे. 25% H2O2 तुम्ही खालून ड्रेंचिंगसाठी वापरा, तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. तुम्हाला 50% 30% जाण्याची गरज नाही आहे. 25% जर H2O2 जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. जर तुम्ही वापरून बघा. ज्यांच्याकडे अद्रकीमध्ये मरीचा प्रॉब्लेम येतोय त्यांनी H2O2 डोळे झाकून वापरा. जिथं तुम्हाला कळणार नाही की हे जीवाणूजन्य मर आहे किंवा बुरशीजन्य मर आहे, मला बघायला तेवढा वेळ पण नाही मॅडम, मग मी तुम्हाला सांगेल की मग H2O2 डोळे झाकून तुम्ही तिथं वापरा. डोळे झाकून तुम्ही त्याची तिथं अळवणी करा, तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील. जिथं तुम्हाला मर लागलेली आहे तिथं तुम्हाला एक 5 ते 6 दिवसाच्या अंतराने दुसरी अळवणी तुम्हाला 100% केली पाहिजे. मग ती H2O2ची असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक प्लस तुम्हाला अँटीबायोटिक एकत्र करून घ्यायचे ते असू दे, तुम्हाला रिझल्ट्स हे चांगलेच मिळणार आहेत. पण तुम्हाला तुमच्या इन्फेक्शननुसार तुम्हाला किती अळवण्या करायच्यात ह्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्ही वरतून फवारे जरी घेतले तरी तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळणार आहेत. आता मला तुम्हाला परत सांगायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला मर लागलेली आहे तिथं तुम्ही डायरेक्टली ड्रेंचिंग करा बरं का. म्हणजे पंपाचं नोझल काढायचं आणि डायरेक्टली ड्रेंचिंग करायचं आणि मग राहिलेलं बाकीचं पाणी तुम्ही ड्रिपनी सोडून द्यायचं. जर तुम्ही ड्रिपनी सोडत असताल तर तुम्हाला जिथं इन्फेक्शन आले, जिथं मर सुरुवात झाली तिथं रिझल्ट पटकन मिळणार नाहीत. कारण मर ही अशी आहे की जी उभी आणि आडवी दोन्ही प्रकारे वाढते. उभी पण वाढते आणि आडवी पण वाढते. त्याच्यामुळे आपल्याला वेळेत कंट्रोल करणं तिला फार महत्त्वाचं. नाही तर शेजारची जी झाडं असतात, म्हणजे आडवी म्हणजे पुढची, मागची आणि शेजारची, ही झाडं पूर्ण तुमची पटकन लगेच जातील. त्याच्यासाठी जिथं मर लागलेली आहे तिथं डायरेक्टली पंपाचा नोझल काढणं आणि डायरेक्टली अळवणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.